नमस्कार मंडळी. तर आता ना आंब्याचं सीझन संपत आला आहे आणि मी आंब्याचं रायतं बनवते. म्हणजे हे शेवटचे आंबे आहेत. हे बघा, तर हे मला आंबे मिळालेले आहेत आणि ह्या आंब्याचं मी आता रायतं बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हे आंबे घेतले. तर हे आंबे मी कापून त्याच्या साली काढून घेणार आहे आणि आतमधल्या पारंब्या घेणार आहे आणि रस घेणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलं आहे बघा. ही मोहरी घेतली आहे, जिरं घेतलं आहे, हे आपलं लाल तिखट मालवणी तिखट घेतलं आहे, हे मीठ घेतलं आहे, लसूण भरपूर घालायचा, हा गूळ घेतला आहे, हिंग घेतला आहे. हिंगामुळे काय होतं की आपल्याला ते आंबे बाधत नाहीत. कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, हे ओलं खोबरं घेतलं आहे आणि हळद घेतलं आहे. तर मी आता काय करते, हे जे आंबे आहेत ना ते त्याची सालं वगैरे व्यवस्थित काढून साफ करून घेते ते मी. तर मंडळी, माझे हे जे आंबे आहेत ना ते सोलून झालेले आहेत. तर मी इथे ही कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालते. त्याच्यामध्ये मी ही मोहरी घालते आहे. तर आपली ही मोहरी तडतडली. आता मी त्याच्यामध्ये हे जिरं घालते. त्याच्यामध्ये हा मी लसूण घालते. लसूण भरपूर घालायचा, तो छान लागतो आतमध्ये. म्हणजे तो दाताखाली आला ना की खूप छान लागतो. त्याच्यामध्ये हा मी भरपूर असा कढीपत्ता घालते. तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. त्याच्यामध्ये मी मीठ घालते. व्यवस्थित लसूण थोडा भाजेपर्यंत ही फोडणी चांगली परतून घ्यायची. आपला लसूण आहे ना तो थोडंसं असं लालूस व्हायला पाहिजे, म्हणजे कच्चा राहता कामा नये. तर आता आपला हा लसूण ना शिजत आला आहे. मग त्याच्यामध्ये आता आपण हे लाल तिखट घालायचं, त्याच्यामध्ये हा हिंग घालायचा, त्याच्यामध्ये ही हळद घालायची, परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे जे आपण साफ केलेले आहेत ते बघा. फक्त या आंब्यांचे असे सालं काढून घ्यायचे, ते आंबे घालायचे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. तर मी ढवळून घेते. तर आता हे मी ना परतून घेतलेले आहेत. तर ह्याच्यावरती ना एक वाटी ताटामध्ये पाणी ठेवून ना ह्याला एक अर्धा मिनिट शिजू द्यायचं. तर आता आपलं ना अर्धा मिनिट झालेलं आहे. तर हे ताट काढून घ्यायचं. तर मी वरती अर्धी वाटी हे पाणी ठेवलेलं, त्याला आता अर्धा मिनिट झालेलं आहे. हे बघा, त्या आंब्याला ना पाणी सुटलं आहे. वरती पाणी ठेवल्यामुळे काय आपले आंबे खालती लागले नाही आहेत ते. तर आता काय करायचं, हा जो गूळ घेतलेला मी तो गूळ आतमध्ये टाकायचा. हा गूळ टाकायचा आणि हे ओलं खोबरं टाकायचं. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. आणि जे आपण पाणी ठेवलेलं वरती अर्धी वाटी ते आतमध्ये टाकायचं. आणि आता एक गूळ वितळेपर्यंत आणि ह्या खोबऱ्यातला जो ज्यूस आहे तो निघेपर्यंत एक 5 मिनटं ह्याला व्यवस्थित चांगलं शिजू द्यायचं.
तर हे बघा आपलं रायतं जे आहे ना ते कसं रटरटीत शिजतं आहे. तर आता काय करायचं, आपण चमच्याने नाही ढवळायचं, असं 2 हाताने ना असं ते ढवळायचं, म्हणजे काय ते खालती लागणार नाही. तर आता काय करते, त्याच्यामध्ये ना मी थोडंसं हे खोबरेल तेल घालते, म्हणजे त्याला एक चांगली टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये ही थोडीशी अजून कोथिंबीर घालते. कोथिंबीर कशी शिजत असताना घातली ना की त्याचा जो हे आहे म्हणजे आतमधला जो आरोमा आहे तो पदार्थात उतरतो, म्हणून शिजत असतानाच कोथिंबीर घालायची आणि असं हलकं हाताच्या साह्याने ते ढवळायचं, चमचा नाही लावायचा. तर आता आपलं हे जे रायतं आहे ना ते छानपैकी त्याला मी एक झाकण ठेवून मंद गॅसवर 1-2 मिनटं शिजून घेणार आहे, म्हणजे ते चांगलं मुरेल आतमध्ये. तर अशा प्रकारे आपलं हे आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. तर ह्या सीझनचं हे शेवटचंच रायतं आहे. अजूनही आंबे संपलेले नाही आहेत, कुठे कुठे शिल्लक आहेत. आता तर पाऊस पडतोच आहे. तर तुमच्याकडे जर कुठे असतील तर ते घेऊन या किंवा मार्केटमधून घेऊन या आणि नक्कीच असं भन्नाट असं आंब्याचं रायतं करा. आणि जर ते व्यवस्थित जर केलं तर असं रायतं अगदी फ्रीजमध्ये 3 ते 4 महिनेसुद्धा छान राहतं. तुम्ही ते अगदी टिकवून ठेवू शकता. तर नक्कीच करा. आणि हो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत येणारा व्हिडिओ नक्कीच पहा. आभारी आहे.